खातेवाटपाच्या 2 आठवड्यांनंतरही पालकमंत्रीपदाचा तिढा कायम. ठाणे, रायगड, नाशिकसह 11 जिल्ह्यांच्या नियुक्त्या रखडल्या. दिल्ली दरबारी निर्णयाची शक्यता. खातेवाटपानंतर फडणवीस सरकारची आज पहिलीच मंत्रिमंडळ बैठक. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि आरोपी वाल्मिक कराडवरून चर्चेची शक्यता. बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन. आयपीएस बसवराज तेलींच्या नेतृत्वात 10 जणांची टीम, तपासाला वेग. संभाजीनगरच्या क्रीडा संकुल घोटाळ्यातील मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागरला अटक. 22 कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून कारवाई. 7 दिवसांची पोलीस कोठडी. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आज शिर्डी दौऱ्यावर. साईबाबा मंदिरात जाऊन करणार आरती. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंसोबत बैठकीची शक्यता. महाराष्ट्रातच पहिलं एआय धोरण तयार करा. माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश. एआय तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्रानं दिशादर्शक व्हावं, शेलारांचं वक्तव्य. एकविरा गडावर काही भाविकांच्या हुल्लडबाजीमुळे मधमाशांचं पोळं उठलं. भाविकांची चांगलीच पळापळ. मधमाशांनी चावा घेतल्यानं काही भाविक जखमी. कोल्हापूरच्या मेनन ग्रुपशी संबंधित लीना नायर यांचा ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर सन्मानानं गौरव. ब्रिटिश राजघराण्याकडून देण्यात येणाऱ्या सर्वोच्च सन्मानानं नायर यांचा गौरव. अमेरिकेत नववर्ष साजरं करणाऱ्या लोकांना ट्रकनं चिरडलं. 10 ठार, 35 पेक्षा अधिक जण जखमी. हल्लेखोराकडून अंधाधुंद गोळीबार. दहशतवादी हल्ल्याचा आरोप.